रामकृष्ण हरी माऊली हे जे सगळे पदार्थ दिसत आहेत हे माझ्या आजीनं म्हणजे माझ्या आईच्या मम्मीनं बनवून आणलेलं आहे. ही माझी आजी आहे बघा. आणि हे आणण्याचं कारण म्हणजे माझी दीदी आणि दादा उद्या जाणार आहेत आणि त्यांच्यासाठी हे सगळं मिठाचा चिवडा आहे. ही कशाची चटणी आहे? ही चकली, ही एपर्स, ही शेंगाचं कूट, ही सांडगं, ही मटकी, ही चिवडा, ही शेंगदाणं भास्कर, ही तिळाची चटणी, ही पापड, ही जवसाची चटणी, ही शेवग्याची शेंग. आणि मी चिवडा खायला घेतला होता बघा. मिठाचा चिवडा आहे, मामीनी बनवून दिला होता. खरंच खूप छान चिवडा झाला होता. आणि हे सगळं बघा ठेवलंय. आणि जे दीदी दादासाठी म्हणजे दीदी दादा पुण्याला जाणार आहेत आणि त्यांच्यासाठी जे आजी सामान घेऊन आली होती त्यात मोठ्या मामींनी शाबूची चकली, वेपर्स असं फराळाचं पण दिलं होतं काय काय. आणि आमची शंभू आणि गौरी आईनं त्यांना चकली तळून दिली होती आणि बघा ते चकली खातायत. आणि माझ्या पप्पाचा शनिवार असतो आणि पप्पाला पण मम्मीनं चकली तळून दिली होती. छान अशी कैरी कापून घेतली होती. सगळ्यांनी कैरी खायला चालू होतं आणि चकली पण खायला चालू होतं. शाबूची चकली होती. आजी माझी बसली आहे बघा. आणि हे सगळं आजी घेऊन आले एवढं. आणि हे बघा शेवग्याच्या शेंगा पण आणल्यात तिनं आणि शेवग्याच्या शेंगा खरंच खूप छान असतात आपल्यासाठी. आणि लोणचं पण आणलं होतं बघा. किती छान लोणचं दिसतंय. आणि मी लोणचं खायला पण घेतलं होतं एक, कारण मला खूप लोणचं आवडतं. एकच घेतलं होतं कारण ते दीदीला द्यायचं होतं. दीदीला देण्यासाठी आणलेलं होतं ते लोणचं आणि आम्ही सगळ्यांनी एक एकच घेतलं होतं. तांदूळ उडदाची डाळ भिजू घातली होती मी. इडली बनवायची होती मला आणि आम्ही काल पण इडली बनवली होती आणि आज पण बनवायची होती. आणि मी आजीला माझ्या पीठ बारीक करून दिलं होतं बघा, डाळ तांदूळ, आणि ती मिक्स करत होती. आणि ते झाल्यानंतर आजी माझी जे सामान घेऊन आली होती ते एका पिशवीमध्ये बांधत आहे बघा, कारण हे सगळं दीदीला दादाला पुण्याला जाताना द्यायचं आहे. तयारी चालू होती त्यांना पुण्याला घालवायची आणि सगळं सामान असं बारीक करून ठेवलं होतं. आणि दादाचा माझा शनिवार होता आज, त्याचा उपवास असतो शनिवारचा, आणि त्याच्यासाठी शेंगाच्या पोळ्या बनवायला लागली होती आई. हे असं शेंगाचा कूट बनवून घेतला आहे आणि माझ्या मामी आहेत बघा पीठ मळायला लागलेत. शेंगाच्या पोळ्या बनवण्यासाठीची तयारी चालू आहे. आणि दादाचा उपवास असल्यामुळं आईनं वेपर्स तळले होते. शाबूचे पापड पण होते आणि शाबूची चकली पण होती आणि त्याला दिलं होतं हे सगळं तळून. पण मला पण खायची इच्छा झाली होती वेपर्स आणि मी पण खायला चालू केलं होतं. आणि मिरची पण तळली होती, तिखट काहीतरी असं म्हणून आईनं मिरची पण तळून ठेवली होती आणि छान त्याच्यावर मीठ टाकलं होतं. मी, माझा दादा, माझी दीदी, मामी मामाचं खूप लाडका आहोत. कोणतीही गोष्ट जर पाहिजे असेल तर मामा मामी लगेच आणून देतात आम्हाला. आणि दादा जाणार होता आज आणि दीदी उद्या जाणार होते. आम्ही त्यांचं सगळं सामान बांधून ठेवलं होतं आणि किती पसारा पडला आहे बघा. आणि आम्ही सगळे जेवायला बसलो होतो. मम्मी आहे, मामी आहेत, या सगळे मिळून आम्ही जेवायला लागलो होतो.